मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती। दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज तसंच दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांना देण्यात आला। यावेळी प्रामुख्याने नवीन शिधापत्रिका, आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ आणि उत्पन्न दाखले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मंजुरी पत्रे, गरोदर मातांना बेबी केअर किट, उमेद अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज मंजुरी पत्रे यांचा समावेश होता। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सभापती प्रवीण पांचाळ, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, दादा दळी, बंटी वंजू आदी उपस्थित होते। या कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिका पुस्तकाचे अनावरण करण्यात आले। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी सांगितलं की महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्यात प्रशासन तब्बल 1 लाख जनतेपर्यंत पोहोचले आहे। शासनाच्या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे असं स्पष्ट केलं। तर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले, आज 22 जुलै आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि आजच माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांची जयंती देखील आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनानं एक उपक्रम आजपासून सुरू करायला सांगितलं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान। म्हणजे आपल्याला आठवत असेल की माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा शासन आपल्या दारी जी संकल्पना होती तीच संकल्पना आम्ही कॅरी फॉरवर्ड केली आणि तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये अशा पद्धतीचे दाखले असतील किंवा विविध खात्यांमधला जो कार्यभार आहे हा सुलभ होऊन लोकांना मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं आहे। 2 महिन्यापूर्वी देखील या कार्यक्रमाचं आम्ही जिल्ह्यामध्ये नियोजन केलं होतं। जो 27,000 लोकांना याचा फायदा आम्ही मिळवून देऊ शकलो आहे आणि त्याचाच भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पालकमंत्री म्हणून मी उपस्थित होतो। आता हे 22 तारखेपासून 2 तारखेपर्यंत अभियान जिल्ह्यामध्ये चालेल आणि याची सांगता राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब करणार आहेत।